मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती इमोशनल आहेत. त्यांनी कालच दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितलेलं आहे की त्यांचा पक्ष आणि त्यांच्यासोबत असलेला शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे दोन पक्ष खूप जास्त इमोशनल आहेत आणि ते इमोशनल असल्यामुळे ते जरा जास्त रिॲक्ट करतात आणि जास्त रिॲक्ट केल्यामुळे मग ते कुणाल कामराचं आम्ही ऑफिसच जे आहे ते फोडून टाकलं. तो ज्या हॉटेलमध्ये त्याचे शोज घ्यायचा ते सगळं आम्ही फोडून टाकलं असं काहीसं स्टेटमेंट जे आहे ते कालच्या त्यांच्या इंटरव्ह्यूमधून बाहेर आलेलं आहे. मी तुम्हाला ती छोटी क्लिप ऐकवणार आहेच की ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे इमोशनल आहे असं म्हणतात आणि आज ते किती इमोशनल आहे याची एक लिस्टच मी आणलेली आहे. मला तुम्हीसुद्धा सांगा की याच्यामध्ये अजून काय काय ॲड करता येईल. तर झालं असं होतं की आजच्या पेपरलासुद्धा ही बातमी आहे. हे बघा, इंडियन एक्सप्रेस अड्डा म्हणून एक कार्यक्रम इंटरव्ह्यू जो आहे तो त्यांनी घेतला. या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतलेली आहे आणि या मुलाखतमध्ये काय म्हणूया अनंत गोयंका आणि इंडियन एक्सप्रेसच्या नॅशनल ओपिनियन एडिटर वंदिता मिश्रा या दोघांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. चर्चा म्हणण्यापेक्षा त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी अशा स्क्रिप्टेड वाटत होत्या, कारण देवेंद्र फडणवीस काय म्हणत होते त्याला हे लोक काय उलट प्रश्न, क्रॉस प्रश्न, नाही तुम्ही हे जे बोलत आहात ते तर बरोबर नाही वाटत असं काहीच म्हणाले नाही. त्यांनी शांततेने सगळं ऐकून घेतलं. तर काय म्हणाले आपले मुख्यमंत्री लाडके, विषय होता कुणाल कामरा यांचं जे काही मधल्या काळामध्ये त्यांनी एक कार्यक्रम घेतला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी गद्दार म्हणलं होतं आणि ते गाणं म्हणलं होतं त्यांनी, ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी आंखों पे चष्मा हाय, आणि पुढचं ते तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे ते नाराज झाले आणि मग त्या सगळ्या शिवसैनिकांनी कुणाल कामराचं ऑफिस तोडलं. तर ह्या व्यक्तीने प्रश्न विचारला की तुम्ही कसं बघता, तुम्हाला काय वाटतं हे जे तुमचे अलायन्स आहे. त्याच्यावर देवेंद्र फडणवीस बघा काय म्हणतात. ऐसे लोगों को इग्नोर करना ज्यादा ठीक होता है. इग्नोर करायचं म्हणताय. औकात नहीं है, आप इनकी औकात बढ़ा देते हो. जनतेची औकात नाही आहे, बढ़ाने की जरूरत नहीं. जनतेला अवकात नाही असं म्हणतात. कई बार क्या होता है कि विशेष रूप से हमारी पार्टी भी या हमारे एलाइज भी, नॉट ऑल एलाइज, शिवसेना और हम लोग थोड़े भावनिक लोग हैं. भावनिक है, लोग प्रैक्टिकल पॉलिटिशियंस नहीं है. प्रैक्टिकल नहीं है, हमारे में इमोशन थोड़ा जमते हैं ना, तो वो इमोशन कभी कभी थोड़ा हमको रिएक्ट करवाती है. इमोशन ज्यादा. इसलिए मेरा अपना मत आप पूछेंगे तो मैं तो ये कहता हूँ कि थोड़ा रिएक्शन के कारण उनको ज्यादा तवज्जो मिली. अच्छा, तर त्यांना थोडक्यात म्हणायचं आहे, एक तर कुणाल कामराची काही अवकात नाही आहे. थोडक्यात कुणाल कामरा हे त्यांच्यासाठी कोणीही बाहेरच्या देशातला व्यक्ती नाही आहे, ही या भारताची नागरिक आहे आणि तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात. त्यामुळे तुम्ही सगळ्यांचे मुख्यमंत्री असता आणि ही जनता ही तुम्हाला आपलीच वाटली पाहिजे. मग ती तुमच्यावर टीका करणारी जरी असली तरीही तुम्ही म्हणता यांची अवकात नाही आहे. ही भाषा एका मुख्यमंत्र्यांना पहिली गोष्ट तर शोभत नाही. तुम्ही हे म्हणू शकता की हां, ह्या नागरिकाने बरोबर बोलले, चूक बोलले, आवडलं नाही, नाही आवडलं. अवकात नाही आहे हे जे शब्द आहे, ठीक आहे. बरं, इंग्रजीमध्ये प्रश्न विचारला होता, साहेबांनी हिंदीत उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळे पण खूप लोक म्हणायला लागले की अरे तुम्हाला काय झालं होतं इंग्लिशमध्ये बोलायला, आणि पण ठीक आहे, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ह्याच्यात जे महत्त्वाचं आहे ते म्हणतात की आम्ही खूप इमोशनल आहोत, आमचा जो पक्ष आहे ते. आता देवेंद्र फडणवीस हे इतके इमोशनल आहेत की त्यांनी इलेक्शनच्या 1 महिना आधी हे सांगितलं होतं स्टेजवरून की आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा 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 करणार. कोरा म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार. असंच्या असं त्यांचं वाक्य तुम्हाला नेटवर कुठेही मिळेल, यूट्यूबवर मिळेल. केली का त्यांनी कर्जमाफी? प्रत्येक शेतकऱ्याला त्यांनी आशा दाखवली आणि कर्जमाफी केली नाही. इतके इमोशनल आहेत ना ते, त्यांना दुःख कळतं परंतु ते कसं व्यक्त, म्हणजे सही करतानाच इमोशन खूप भरून येतात, त्याच्यामुळे नाही करता येत त्यांना. बरं, ते इतके इमोशनल आहेत की त्यांना मराठीबद्दल खूप प्रेम आहे आणि त्याच्यामुळे 14,000 मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय हा गेल्या काही वर्षामध्ये या सरकारने घेतलेला आहे. ते आणि त्यांचा पक्ष इतके इमोशनल आहेत की आपल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या कर्नल सोफिया कुरेशी ब्रीफिंग करत होत्या, या सोफिया कुरेशी यांना आतंकवाद्यांची बहीणच म्हणून टाकले त्यांनी.
ते इतके इमोशनल आहेत की त्यांनी 2 कोटीच्या नोकऱ्या देतो म्हटलं आणि त्या दिलेल्या नाही आहेत. ते इतके इमोशनल आहेत की ते कंत्राटं अशाच लोकांना देतात की जे त्यांना इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये मदत करतात. काल परवाचीच बातमी आहे. मुंबईमधले 2 महत्त्वाचे प्रोजेक्ट आहेत की जे L&Tला मिळायला पाहिजे होते. L&Tनी कमी पैशामध्ये बनवून देतो म्हणलं होतं, पण 30,000 कोटींनी जास्त असलेलं एक कंत्राट आलं मेगा इंजिनिअरिंगचं आणि त्यांना ते कंत्राट मिळालं. का? कारण ह्या मेगा इंजिनिअरिंगनी इलेक्ट्रॉल बॉन्ड भाजपला पैसे दिलेले आहेत या बॉन्डमधनं. आता हे एवढे इमोशनल आहेत की नाही, त्यांना असं पैसे मिळाले की बरं वाटतं. ते इमोशनल असल्यामुळेच त्यांना आवडलं नाही की आपल्या विरोधकामध्ये इतके कसे काय लोक, आणि त्याच्यामुळे मग त्यांनी त्या सगळ्यांना आपल्याकडे करून घेतलं. कारण की ते इमोशनल असल्यामुळे त्यांना असं लोक लागतात ना. ते इतके इमोशनल आहेत की अजितदादा चक्की पिसिंग 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 म्हणाले होते, परंतु त्यांना ते इमॅजिन करूनच त्रास झाला असेल की नको बाबा अजितदादा यांना जेलमध्ये त्रास होऊ शकतो, त्याच्यामुळे त्यांनी मग लगेच आपल्याकडे घेतलं. आदर्श घोटाळा केला म्हणून अशोक चव्हाणांवर एवढी टीका केली, नंतर इमोशनल झाले आणि त्यांना आपल्या पक्षात घेऊन घेतलं. ते खूप इमोशनल आहेत की प्रत्येक भ्रष्टाचाराला त्यांनी म्हटलं होतं की आम्ही जेलमध्ये टाकणार, पण त्यांना ते इमॅजिनच नाही होत की अरे एखाद्या माणसाला जेलमध्ये टाकणं म्हणजे किती त्रास असेल ना. म्हणून ते काय करतात, आपल्याकडे करून घेतात. हां, जर एखाद्या माणसाने जर म्हणलं नाही यायचं मग आम्हाला तुमच्यासोबत, मग ते म्हणतात ठीक आहे मग जेलमध्ये राहा. ही त्यांची इमोशनल आहेत म्हणण्याची व्याख्या. अहो, राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही, काही काय बरळता. तुम्ही इमोशनल आहे म्हणले की लोकांना वाटणार का तुम्ही इमोशनल आहेत? लोकांना माहीत नाही का तुमच्याच शेजारी तुमचाच आवडता आमदार परिणय फुके भावाच्या बायकोला किती त्रास देतोय? ही जनता बघते आहे. एवढेच तुम्ही इमोशनल असते तर तुम्ही ते केलं असतं. तुम्ही अजूनही नाही केलं. तुम्ही खरं इमोशनल असते ना तर ह्या देशाची ही अवस्था झाली नसती. तुम्ही इतके इमोशनल खरोखर असते तर इतकी बेरोजगारी वाढली नसती. तुम्ही इतके इमोशनल खरोखर असते तर इतकं शेतकऱ्याला जे नागवलं की नाही, त्यांना भाव मिळत नाही आहे, शेतकरी आंदोलनाला उतरल्याच्या नंतर तुम्ही उतरू देत नाही आहेत. तुमच्यावर कोणी टीका केली की तुम्ही म्हणता की टीका नाही करायची, तुम्ही शासकीय कर्मचाऱ्यांनी टीका करू नये नाहीतर शिस्तभंगाची कारवाई करू असं म्हणता. हे तुम्ही इमोशनल असल्याचं हे आहे की तुम्ही दुटप्पी असल्याचं लक्षण आहे? हे इमोशनल असल्याचं लक्षण बिलकुल नाही आहे.